पंकजा मुंडे यांनी बहीण भावाचं नातं तोडल्याचा आरोप माझा कट्ट्यावर धनंजय मुंडेंनी केला। त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जे कधीच बोलले नाहीत अशी वाक्य त्यांच्या तोंडी घातल्याचा आरोप पंकजा मुंडेंनी केलाय। पाहूया आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी पंकजा मुंडे यांच्याशी केलेली ही बातचीत। ताई, खरं तर धनंजय मुंडे असं म्हणाले की सहानुभूतीची मोठी लाट होती मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर, आणि त्या सहानुभूतीच्या लाटेत सुद्धा त्यांना एवढे मतदान पडलं। हे कशाचं होतं काय? मग सहानुभूतीचा फायदा नेमका कोणाला झाला आणि तो कसा होता? मी खरं तर त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर दिलं तर मला वेगळा कट्टा घ्यावा लागेल, पण आपण म्हणताय त्या प्रश्नाचं उत्तर माझं असं आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये गेवराईची सीट ही म्हणजे अर्ध्या लाखाच्या वर मतांनी निवडून आली, केसची सीट ही 60,000 निवडून आली, माजलगावची सीट ही एवढ्या मोठ्या मतांनी निवडून आली, आणि मी 26,600 मतांनी निवडून आले। होय, मग जर सहानुभूतीची लाट होती तर मी किमान 50-60,000 मतांनी निवडून यायला पाहिजे। मुंडे साहेब असताना या मतदारसंघाचं डिव्हिजन हे झालंय, आणि ते डिव्हिजन कायम राहिले मुंडे साहेब गेल्यानंतरही। 1% मतं इकडे तिकडे झाली असतील, म्हणजे थोडीशी भावनेने, पण त्याचा फार मोठा परिणाम झाला असता तर माझं मताधिक्य हे 50,000च्या वर जायला पाहिजे। पण मला असं वाटतं की इथे जो मतदारसंघाच्या विचाराची जडणघडण आहे, परळी मतदारसंघाची, मी निवडून येईन ते 20,000 ते 25,000च्याच फरकाने येईन, आणि येईन, आयुष्यभर येईन। पण हे बघत असताना कायम असं एक चर्चा असते की गोपीनाथ मुंडेंच्या नावाने ज्यावेळी आपण लोकात जातो त्यामुळं त्या नावाचा फायदा आणि तिथून तयार होणारी जी सहानुभूती आहे ती कायम ठेवून निवडणुका लढल्या जातात असं। मुंडे साहेबांची सहानुभूती लोकांच्या मनात आहेच, विरोधकांच्याही मनात आहे, राज्यभर आहे। आता त्यांना जाऊन 2 वर्ष झाले, मी त्यांची म्हणजे 3री पुण्यतिथी साजरी करणार आहे, पण हे सगळं 2 वर्ष टिकू नये याचा अर्थ लोकांच्या मनामध्ये त्यांचं जाण्याचं दुःख अजूनही आहे, आणि ती राज्यात आहे। पण जिथे त्यांनी काम केलं त्या तालुक्यामध्ये चित्र हे ठरलेलं आहे, आणि मुंडे साहेब गेल्याचं लोकांच्या मनात जरी वाईट वाटलं तरी सगळ्या पक्षांनी आपापल्या भूमिका अतिशय चोखपणे निभावलेल्या आहे तिथे। मी निवडणूक लढले, आणि जर सहानुभूतीची लाट असते तर मी किमान 50-60,000 निवडून आले असते। परळी मतदारसंघामध्ये जे मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत त्यांची संख्या कायम आहे, आणि मुंडे साहेब स्वतः जेव्हा आमदारकीला होते तेव्हा ते 29,000 मतांनी निवडून आले होते उपमुख्यमंत्री असताना, आणि आता मी 26,600 मतांनी निवडून आले। मागच्या वेळी मी 36,500 निवडून आले, म्हणजे 10,000 कमी झाली। हा विजय कोणाचा आहे हा गणिताचा भाग आहे। माझ्या विरुद्ध टीपी मुंडेंनी सुद्धा 66,000 मतं घेतली। धनंजयनी तर घेतली, तर ते तर आमच्याकडनंच तिथे गेले, मुंडे साहेबांच्या हाताखाली तयार झाले। पण म्हणजे मुंडे साहेबांच्या विरुद्ध जो आतापर्यंत लढलाय त्यांनी 60,000च्या वर मतं घेतली आहेत। हे या प्रकृती आहे मतदारसंघाची, आणि ती प्रकृती फार बदलली नाही। याचा अर्थ मी जर सहानुभूती नसती तर पाडले असते, हे जे त्यांचं म्हणणं आहे हे चुकीचं आहे। मी एवढ्याच फरकाने नेहमी निवडून यायचं आहे। मग माझ्यापेक्षा जास्त मतांनी निवडून जे लोक आले जिल्ह्यामध्ये, मग त्यांचं काय, त्यांच्याविषयी काय म्हणणं, ते म्हणजे जास्त बलाढ्य नेते असं त्याचा अर्थ होतो का? अगदी ताई, पण एक गोष्ट वारंवार, खरं तर आता याचा इतिहास झाला आहे, बरेच दिवस होऊन गेलेत, तरी पण ती गोष्ट कायम चर्चेली जाते। आता जसं की धनंजय मुंडेंना साहेबांनी पहिल्यांदा तोडलं घरून, आणि याची चर्चा ते आता साहेब एवढे मोठे राजकारणी होते। साहेब एवढे मोठे राजकारणी असताना मला एक तुम्हाला, आज मी कधीच जीवनात या विषयावर बोलले नाही एवढं मोकळे, पण आता कधीतरी वाटतं आपण अबोल राहण्याचा लोक वेगळा अर्थ घेतात। आज साहेब जेव्हा आमदार होते तेव्हा हे मार्केट कमिटी जिल्हा परिषदमध्ये होते। साहेब जेव्हा मंत्री झाले बरोबरीन लाल दिवा त्यांना पंडितांना जिल्हाध्यक्ष झाले, धनंजय उपाध्यक्ष 2 टर्म राहिले। म्हणजे साहेबांनी यांना अन्याय करण्यासाठी त्यांना एवढं मोठं केलं का? एक म्हणजे ज्या अखिल भारतीय म्हणजे आमची विद्यार्थी परिषद आहे, विद्यार्थी आघाडी आहे, त्याच्यात महाराष्ट्राचा अध्यक्ष असं सहज कोणी होऊ शकतं का? साहेबांचं त्याच्यामध्ये योगदान नाही का? युवा मोर्चाचं अध्यक्ष होणं, उपाध्यक्ष होणं, जनरल सेक्रेटरी होणं हे साहेबांचं योगदान नाही? मग साहेबांना त्यांना थांबवायचं होतं म्हणून हे साहेबांनी केलं असेल का? आम्ही त्याच्यामध्ये नव्हतो का त्या निर्णयामध्ये? धनंजय जेव्हा अध्यक्ष झाला तेव्हा त्याला ओळायला आम्हीच होतो ना घरचे, किंवा पंडितांना जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा हत्तीवरून साखर वाटली गेली परळीमध्ये। मुंडे साहेब उपमुख्यमंत्री त्याच्या आधी झाले होते, पण सायकलवरून सुद्धा साखर वाटली नाही। म्हणजे आम्ही एवढं सेलिब्रेट करायचो त्यांचा वाढ, आम्हाला आनंद व्हायचा मनापासून। हे चुकीचं आहे असं सगळं म्हणणं, ते गेल्यानंतर त्यांच्यावर असं बोलणं। कारण धनंजय मुंडे साहेब असतानाच धनंजयनी सांगितलं होतं, IBN लोकमतवर त्या दोघांचा डायरेक्ट इंटरव्ह्यू झाला, तेव्हा मुंडे साहेबांना त्यांनी डायरेक्ट सांगितलं का आपलं नातं नाही। निखिल वागळेंनी दोघांचा इंटरव्ह्यू घेतला, तेव्हा त्यांनी मुंडे साहेबांनी सांगितलं नातं कधी संपत नसतं। आता जेव्हा भगवानगडाचा विषय वाढत होता तेव्हा
त्यांनी सांगितलं की मी मुंडे साहेबांचा वारसा नाही. मग 2 दिवसांनी जाऊन ते परत दर्शन घेताना आणि मुंडे साहेबांचं नाव म्हणजे त्यांनी तरी ठरवावं नेमकं ते कोणाचा विचारांवर चालतात. मला त्यांना शुभेच्छा करत, मी काही त्यांना विरोध करण्यासाठी राजकारणात नाही आहे. पण ते शेवटचा प्रश्न आहे की त्याला दारूनच आहे खरं तर की मुंडे साहेबांनी स्वतः जाहीर केली होती त्यांची उमेदवारी. हे वारंवार सांगितलं. कधीही राजकीय जीवनामध्ये 2 गोष्टी दाखवा आणि बक्षीस मिळवा. गोपीनाथ मुंडे साहेब हे एवढे पक्के राजकारणी होते, त्यांनी कधीही त्यांच्या मनामधलं दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी जाहीर करेपर्यंत कळू दिलं नाही. त्यांनी अशी उमेदवारी कधीही जाहीर केली नाही. उलट त्यांनी जेव्हा जेव्हा ज्या पदावर ते होते त्याला साजेशी पदं त्यांना दिली. फक्त साहेब आमदार असताना यांना आमदारकी मागता आली नाही. साहेब खासदार झाल्यावर यांची इच्छा आमदारकीची झाली किंवा साहेब आमदारच राहिले असते तर यांनी दुसऱ्या मतदारसंघातून मागण्याची तयारीसुद्धा दाखवली होती. फक्त साहेबांनी उमेदवारी जाहीर केली हे चुकीचं आहे. साहेबांनी एखादी गोष्ट जाहीर केली ती केली नाही असं कधी केलं नाही. साहेबांनी सांगितलं होतं एकदा की मी राजीनामा देईन जर माझ्या पक्षाला लीड मिळाली नाही माझ्या मतदारसंघातून, आणि लीड मिळाली नाही तर साहेबांनी राजीनामा दिला होता निवडणुकीच्या 6 वर्ष. साहेब अशा रक्ताचे होते, अशा बाण्याचे होते आणि साहेब आपल्या शब्दाचे पक्के होते. यांनी भारतीय जनता पार्टीची म्हणजे आमदारकी 4 वर्ष सत्तेत राहून वापरली आणि त्यांनी मुंडे साहेबांनाच धोका दिला असं म्हणणं. त्यांनी गेल्यानंतरही माझी विनंती आहे त्यांना नम्र की साहेब नसताना त्यांच्या तोंडात वाक्य घालून आता हे बोलणं बंद करावं. या विषयावर पडदा पडला, आता तुम्ही तिकडे आम्ही इकडे लढूया आपण आणि चांगलं लढूया, सकारात्मक लढूया. त्यांच्यावर असे चुकीचे आरोप करणं चुकीचं आहे. मग साहेब असताना माझं तर त्यांचं काही वाईट नाही, माझं त्यांचं काही भांडण नाही. साहेबांच्या बाजूने मी मुलगी म्हणून होते. मग आज ते म्हणतात की आमचे साहेब असते तर संबंध राहिले असते ना आता नाही आहेत म्हणजे काय. मग साहेब असताना तोडले कोण. नगरपालिकेचा विषय झाल्यानंतर तेच तिकडे गेले, म्हणजे त्यांनीच प्रवेश केला, त्यांनी जिल्हा परिषद आमच्या विरोधात लढवली. आम्ही काय केलं. साहेबांना जर त्यांना संपवायचं होतं तर MLC कसं केलं साहेबांनी. पण हे दुःख होतं कधी. मला दुःख होणं बंद झालेलं आहे. मी खूप दुःख भोगलं आहे मी जीवनामध्ये. फक्त माझी एवढंच म्हणणे की बाबा जिवंत नसताना परत त्यांच्यावर आरोप करणं की त्यांनी आम्हाला तोडलं, त्यांनी नातं तोडलं, हे चूक आहे. भगवान गणावर मुंडे साहेबांनी कोणतंही नातं तोडलेलं नाही. त्याच्या आधीच नगरपालिकेचा सगळा इतिहास घडलेला आहे आणि जनतेलाही माहिती आहे. नातं तोडायचं असतं तर एवढा मोठा राजकारणी एखाद्याला एवढं मोठं पद देऊन नातं कसं तोडलं. अर्थात पण आता कळेल कदाचित